नमस्कार मंडळी. एक सुंदर कोट माझ्या वाचनात आला. तो मी तुम्हाला सांगणार आहे. दीपक चोप्रा यांचं नाव तुम्ही ऐकून असाल. एक स्पीकर आहे. मोटिवेशनल स्पीकर असतात त्या पद्धतीचे. अनेक विषयावर बोलतात. मी सुद्धा कधी कधी त्यांचा ऑडिओ पाहत असतो. मागच्याच वेळेस एका पोस्टमध्ये एकाने मला त्याचं आलेलं कोट पाठवलं आणि ते कोट वाचल्यानंतर, ते स्टेटमेंट वाचल्यानंतर मी विचारात पडलो. काल परवा मी आपल्या पंढरीच्या वारीबाबत चिंतनात बोलत होतो. ते असं की म्हणजे जीवन जर परत मिळालं तर ते आनंदाने स्वीकारा. ते ज्याचं असेल, ज्या योनीतलं असेल, त्याबाबत खंत न करता भगवंतानी आपल्याला जगण्याची दिलेली ही संधी आहे, भक्ती करायची दिलेली संधी आहे, असं समजून जगा, हे सूत्र त्यात होतं. पण आता जे मी काही लिहिणार आहे त्यामध्ये एक वेगळा नटखटपणा आहे. आपल्यात दडलेलं एक लहान मुलं आहे. कारण तो कोट तसाच आपल्याला विचारात पाडतो. तुम्हीही निश्चित यावर विचार करणार आहात. काय म्हणलं त्या कोटमध्ये आपण पाहू. We think that we want to be with someone who can grow old with us. Instead, be with someone with whom you can keep a child alive in you. किती मनातलं आहे ना प्रत्येकाच्या. कारण आपण जोडीदार किंवा आपला पार्टनर निवडताना असंच गृहीत धरलेलं असतं, कोणीतरी असं हवं आहे जे किंवा जो माझ्याबरोबर म्हातारा होईल. पण येथे मात्र अपेक्षा वेगळीच आहे. नाही म्हणजे तुम्ही जोडीदार असा शोधा ज्याच्यासोबत तुम्ही कायम लहान मुलासारखे राहू शकाल. आपण अनेक वेळा पाहतो आपलं लहानपण, आपलं बालपण, आपलं खळाळून हसणं, दंगामस्ती करणं, हे सारंच प्राप्त परिस्थितीला तोंड देता देता हारून जातं. आणि विनाकारणच एक गंभीर भाव, विचारमग्न चेहरा किंवा एखादा त्रासलेला किंवा जगातली सारी जबाबदारी याच्याच खांद्यावर घेऊन चालला आहे अशी काहीतरी एक्सप्रेशन देणारी व्यक्ती तो बनून जातो. त्याचं त्याला कळत नाही. मग हरवते ते वय, हरवते ती वेळ, आणि मग वेळ निघून गेली. आता आम्ही काय असं वागायचं आहे? उगाचच आपणच आपल्याला म्हातारपणामध्ये ढकलतो. पण मला असं वाटतं की येताना, अर्थात जन्माला येताना जे खुदकन निरागसतेने हसणारा आपला जो जीव असतो ते लहान मुलं असतं. ते कायम तसंच असतं. आपण मात्र त्याला विनाकारणच झाकून ठेवतो. मी, माझा रुतबा, माझी पोझिशन, मी कोणीतरी, आणि मग मी असा कसा वागू शकेन. पण पिंजऱ्यात किंवा घरात आईने जबरदस्ती दांबून ठेवल्यानंतर जसं ते मूल धिंगाणा घालत असतं, तसंच तुमचं मनसुद्धा दंगाच करत राहतं. पहिलं म्हणणं बरोबर आहे की आपल्या जोडीदाराची साथ अगदी शेवटपर्यंत खंबीर, कितीही वय वाढलं तरी ती असावी. म्हणून काय आपल्या मनातली जी वास्तवातली निरागसता, निर्मळपणा, हसरं खेळकर मन, त्याला अडवून ठेवायचं का? आणि मग तो पार्टनर असा नसावा का? किंवा मग तो असाच असायला हवा जो तुमचं हे झाकोळलेलं लहान मूल त्याची दंगामस्ती करून देईल, ती दंगामस्ती सहन करेल, तो त्याला वयाचा धाक दाखवणार नाही. बघा बरं मित्रांनो, आपल्याला वृंदावनात गायी चरायला नेणारा, मित्रांबरोबर खेळणारा, गोपींना छेडणारा, राधेशी सलगी करणारा तो बालकृष्ण जास्त आवडतं. त्याचं ते लहानसं निर्मळ मन, त्याच्या लीला, अगदी हंडे फोडणे असेल, कपडे पळवणे असेल, कोणाची दाढी, कोणाची वेणी बांधून ठेवणं असेल, यानं त्या अशा सहज केवळ आनंदासाठी केलेल्या लीलाच जास्त भावतात. आणि आपण वाचताना काय, किंवा आपल्याला हल्ली सिरियलमधनं दाखवलं जातं, त्या सिरियल पाहतानासुद्धा आपण या लीलेमध्ये रमून जातो आणि पाहता पाहता बालकृष्ण होऊन कधी हसायला लागतो. आपलं वयसुद्धा त्यात विसरून जातं. लहानपणात सुख आहे म्हणून तर म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा. जबाबदाऱ्यांचं लोढणं तर येणारच, पण त्या वजनाखाली आपलं मन मारू नका. कारण भगवंत स्वतः म्हणतात, जो बालक रूपात निरहंकारी,
निस्वार्थी, सहज आणि कायम आनंदी राहतो, त्याचं रूप माझ्या रूपाशीच जुळायला लागतं. खरं सांगू का मित्रांनो, लहानपणात खूप काही असतं. प्रत्येक साध्या साध्या गोष्टीत आनंद शोधणारं मन, कोणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, निरागस, निर्मळ, स्वच्छ पाण्यासारखं, अंतर्बाह्य स्फटिकासारखं, सहजपणे फुलणारं, गंध पसरवणारं एखाद्या चाफ्याच्या फुलासारखं. पण मोठं होता होता आपल्या जबाबदाऱ्या, अपेक्षा, अहंकार, तुलना, चिंता यांचा भार चढतो आणि आपल्यातलं ते बालक त्यात हरवून जातं. कारण लग्न, नातेसंबंध, कुटुंब, जबाबदाऱ्या या गोष्टी आपल्याला म्हातारं व्हायला शिकवतात. नवे नवे या गोष्टी आपल्याला म्हातारच बनवतात. पण खरं जर प्रेम, आनंद शोधायचा असेल तर तो फक्त लहानपणात आहे. चोरून चॉकलेट खाणं काय, हुंदडणं काय, पळणं काय, दंगा काय, मस्ती काय, पाण्यात भिजणं काय. मला एक इथे गोष्ट सांगावीशी वाटते. आजी आजोबा होते. लग्नाला 55 वर्षाचा काळ झाला होता. पण आता त्यांना कंटाळा येत होता. कारणही तशीच होती. औषधं, आजारपण, कधी नातू जवळ असणं काय किंवा कधी नातू जवळ नसणं काय, किंवा मग कोणीच नसल्यामुळे मौनात बसणं काय. एकदा त्यांचा स्मार्ट नातू त्यांच्याबरोबर राहायला आला आणि मग त्याने आजोबांना विचारलं, काय रे अब्बू, लपाछपी खेळतो का माझ्याशी? आजोबांच्या मनात आलं. आजीकडे हळूच पाहत म्हणाले, आज कोणीतरी खूप दिवसानंतर मला खेळायला बोलवले. आजोबा आणि नातवाचा लपाछपीचा खेळ रंगला. कारण आजोबा खेळता खेळता पुन्हा बाळ झाले. आजी कौतुकानं पाहत होती. आपण इतके वर्ष म्हातारे म्हणून जगलो, पण आज हरवलेलं बालपण पुन्हा सापडलं. म्हणून तर मित्रांनो, मी असं म्हणतो, पार्टनर असा हवा जो म्हणजे ज्याच्यासमोर तुम्हाला उड्या मारता येतील. तुमची ओळख तो मोठा माणूस नाही, तर मनमोकळ्या मित्रासारखा आहे अशी करून देईल. ज्याच्यासोबत तुम्ही हरतऱ्हेचे खेळ खेळाल, शब्दांचे, विचारांचे, जीवनातल्या आनंदाचे सुद्धा. असा पार्टनर जो तुमचं बालपण, लहानपण सांभाळून ठेवेल. कारण प्रेम ही म्हातारे होऊन उगाच शांत बसून चहाचे घुटके घेत बसण्याची गोष्ट नाही, तर ती पावसात एकत्र भिजून छत्री सोडून पावसाचा मनसोक्त आनंद घ्यायची गोष्ट आहे. मग तो तसाच असावा ना, जो तुमचं निखळपण जपतो, वाढवतो, हसवतो. कारण मोठं होऊन आधार देण्यापेक्षा लहान होऊन समरस होऊन जगणारा सापडला तर काय मजा होईल ना. आणि तो तसा या वारीत सापडतो. म्हणून तर वारकरी वयाची, आपल्या शरीरात असलेल्या व्याधीची, लहान मोठेपणाची, जागेची, गर्दीची कोणतीही तमा न बाळगता हसतात, गातात, फुगड्या खेळतात, मनसोक्त भिजतात, निसर्गाशी एकरूप होऊन जातात. हे असंच असतं वारीत चालणारं छोटं मूल. त्याला धास्ती नसते, कारण त्याचं हे लहानपण झेलणारा आणि स्वतः हसणारा पांडुरंग कटेवर हात ठेवून या मोठ्या पण खेळकर बाळांची तर वाट पाहत असतो. आणि तोच तर आहे युगानुयुग उभा, ज्याच्यापुढे यू कॅन कीप अ चाइल्ड अलाइव्ह इन यू, म्हणजे असं म्हणता येईल. मग विठ्ठलाचं नाम घेऊ आणि मनमुरात लहान मुरादसारखं बागडू. या जगातला फुकाचा मोठेपणा, म्हातारपण सोडून देऊ आणि मग आनंदाने या आनंद वारीमध्ये लहान मुलासारखे धोतर, टोपी डोक्याला किंवा कपाळावर बुक्का लावून पांडुरंगाचं नाव घेऊ आणि धावत सुटू त्या पांडुरंगाच्या चरणापाशी. कारण तोच आपल्यातलं लहान मूल जिवंत ठेवणारा आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.